जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. सह्याद्रीच्या कुशीतून निघालेली लाखो पावलं चंद्रभागेच्या तीरावर विसावतात आणि या विसावलेल्या पावलांनी प्रत्येक पाऊल जणू काही नवीन इतिहास तयार करत असतं. ज्ञानोबा माऊलींची पालखी ही आळंदीहून निघते, तर संत तुकाराम महाराजांची पालखी ही देहूहून निघत असते. लाखो वारकरी या वारीमध्ये चालत असतात. वारकऱ्यांच्या पायात चप्पल नसते, परंतु मुखामध्ये विठ्ठल नक्कीच असतो. अंगावर साधी वस्त्र असतात, परंतु त्यांच्या भक्तीचं वैभव हे अफाट असतं. वारी ही आपल्याला समतेची शिकवण देते. वारीमध्ये श्रीमंत, गरीब किंवा रंक, राजा याविषयीचा भेदभाव कधीच पाळला जात नाही. संत ज्ञानेश्वर महाराजांनी पसायदानातून विश्वशांतीची प्रार्थना केली. संत नामदेव महाराजांनी भक्तीची गोडी लावली. संत एकनाथ महाराजांनी समतेची शिकवण दिली आणि संत तुकाराम महाराजांनी त्यांच्या अभंगामधून सदाचाराची जी काही ओढ आहे, शिकवण आहे, ती मानवी मनाला लावली. वारी हा केवळ एक प्रवास नसून एक मनाची अवस्था असते आणि ती स्थिरावते ती पांडुरंगाच्या चरणाशी जाऊन. लाखो भाविक जेव्हा चालत असतात तेव्हा त्यांच्या पायाला येणारे फोड हे त्यांचे दुःख नसते, तर त्यांच्या भक्तीचा तो अलंकार असतो. कपाळावर लावलेला गोपीचंदनाचा टिळा हा जणू काही त्यांचा राजमुकुट असतो. हातामध्ये वाजणारं टाळ, मृदुंग हे केवळ वाद्य नसून त्यांच्या हृदयाची स्पंदनं असतात. जेव्हा लाखो वारकऱ्यांच्या मुखातून एकाच वेळी विठ्ठलाचा नामघोष होतो, तेव्हा अवघा आसमंत हा भारावून जातं. साक्षात चंद्रभागेच्या पाण्याला देखील लाटेवरती डोलावंसं वाटतं आणि वाळवंटातील वाळू त्या दिव्य चरणांना स्पर्श करून धन्यता पावते. अशी ही वारी आणि आषाढी एकादशी. आषाढी एकादशी ही केवळ दिवस नाही, तर ती आत्म्याची शुद्धी आहे. परमात्म्याला भेटण्याची ती एक अवस्था असते. म्हणूनच साधू संत महात्मे आपल्याला वारी ही शिकवतात, वारी करण्याचा संदेश देतात. महाराज म्हणतात, सुंदर ते ध्यान उभे विठेवरी, करकटावरी ठेवून या. या सुंदर अशा ध्यानाचं दर्शन पाहण्याची ओढ ही प्रत्येक आंतरिक वारकऱ्याच्या आत्म्याला लागलेली असते. माऊली म्हणतात, अवघाची संसार सुखाचा करेन. म्हणजेच या संसारामध्ये जर हरिनाम असेल, विठ्ठलाची भक्ती असेल, नामस्मरण असेल, सेवाभाव असेल, तर हा संसार नक्कीच सुखाचा होईल. आजच्या तरुण पिढीने वारीकडून प्रेरणा घ्यायला हवी. म्हणजे यश मिळालं तरी अहंकार नको, ज्ञान मिळालं तरी विनय सोडू नये आणि संपत्ती मिळाली तरी माणुसकी हरवू नये. म्हणूनच आजही या काळामध्ये संतांच्या विचारांची आणि परंपरेची आपल्याला गरज आहे. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेचे जाणावा. अशीच ही वारीची शिकवण आहे आणि भावना आहे. बोला रामकृष्ण हरी माऊली.